सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या गारपिटीमुळे मात्र आंबा बागायतदारांना मात्र मोठा फटका जो आहे तो मात्र सहन करावा लागतो। मी सध्या आंब्याच्या बागेमध्ये आहे आणि इथे जर पाहिलं तर आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर आंबा 5 ते 10% आंबा असल्याला पाहायला मिळतो। पण मात्र या आंब्याचा मात्र फटका जो आहे तो सध्या जो 2 दिवसापूर्वी झालेल्या गारपिटीमुळे किंवा अवकाळी पावसामुळे याचा मात्र जो फटका आहे तो मात्र आंबा बागायतदारांना मात्र सहन करताना पाहायला मिळते। कारण एकीकडेच आंबा उत्पादन हे कमी प्रमाणात असताना देखील मोठ्या प्रमाणावरती जी आंब्याची गळ आहे म्हणजे जे आंबे गळून पडलेले त्याचं मात्र प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात असलेलं पाहायला मिळतं आणि हे दिवसांदिवस वाढताना देखील पाहायला मिळते। कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उष्णता आहे ती देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे याचा जो फटका आहे तो मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जो हापूस आंबा आहे त्याचा मात्र फटका मात्र सहन करताना पाहायला मिळतं। सरकारने जरी एकीकडे नुकसान भरपाई जरी जाहीर केली असली तरी ते नुकसान भरपाईवरती मात्र फार जे आंबा बागायतदार आहेत ते मात्र समाधानी नसल्याचं देखील म्हटलं जातं। त्यामुळे आणखीही नुकसान भरपाई कशी जास्तीत जास्त मिळेल याकडे सुद्धा देखील आंबा बागायतदार आपलं प्रतिक्रिया मात्र देताना पाहायला मिळत आहे। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।